महालक्ष्मीचा नैवेद्य तयार केलेला आहे, पहिल्या दिवशी असतो तो. मी मोदक केलेले आहे आणि माझी मोदकची रेसिपी पण आहे, तीही तुम्ही पाहू शकता. भाकरी, तांदळाच्या भाकरी आमच्याकडे करतात, प्रत्येकाकडे वेगळ्या वेगळ्या असतात. माझ्याकडे तांदळाच्या भाकरी आहेत, मिरचीचा ठेचा, मेथीची भाजी, साधं वरण भात आणि मस्तपैकी एक रस्सा भाजी. आणि हे बघा, छान मी घेवड्याची रस्सा भाजी बनवलेली आहे. साचे काढून घेतले आहेत, त्याचे सगळे दागिने काढून घेतले, त्यांना 2 नेसवायच्या साड्या ते खण केलेले आहेत. मस्तपैकी ते ओटी भरायचे तांदूळ. आणि मी हे असं घेतलेलं आहे, खोबरं सगळं, पाय धुवायला पाणी, दूध आणि पूर्ण आपलं निरंजन असतं ते पूर्ण तयारी केलेली आहे. आणि महालक्ष्मी अशा ताटामध्ये ठेवून त्याच्या डोक्यावर ठेवून ही फुले ठेवतात. ही फुले म्हणजे खऱ्या गौरी, कारण आपण त्याला नंतर विसर्जन करतो. आणि तेरडा. थोडं पाणी घाल. हे हळदी कुंकू घे, अक्षता घे, तेला
पेढे आपल्याकडे वर ठेव नाही तर नाही मग काढू आपण. साडी आहे इकडे.
गौरी माझ्या माया, तुझ्या पाकळ्या, गौरी माझ्या माया.